Hello students, good afternoon. Our today's subject is मराठी. आजचा आपला विषय आहे मराठी आणि मराठीत आपण एक नवीन धडा शिकणार आहोत. ओकार. आपण ओकारचे शब्द शिकणार आहोत. अ ला काना आ वरती एक मात्रा होतो ओ. ओके. आता पहिला बघा चित्र आहे तिथे मोराचा. तर मोराचं कसं आपण मोर लिहितो म प्लस काना और वरती एक मात्रा मो र. ओची मात्रा तुम्हाला दिसू शकते. काना आणि वरती एक मात्रा होतो ओची मात्रा. नेक्स्ट पिक्चर काय आहे ढोल. ढ प्लस ओची मात्रा इज इक्वल्स टू ढोल. आता हा धडा आहे ओहळ याचा. आपण हा धडा वाचूया. हा गावातील ओहळ. ओहळ पिकाला पाणी देतो. हा शेताला ओलावा देतो. पावसाचे पाणी यात येते. मग ओहळ भरून वाहतो. पाऊस जातो तसं ओहळ आटतो. ओहळही आटतो. कोकणात खूप ओहळ आहेत. मी पुन्हा एकदा हा धडा वाचते. हा गावातील ओहळ. ओहळ पिकाला पाणी देतो. हा शेताला ओलावा देतो. पावसाचे पाणी यात येते. मग ओहळ भरून वाहतो. पाऊस जातो तसा ओहळही आटतो. कोकणात खूप ओहळ आहेत. Now what is this? You all can see ओहळ डोंगरातून वाहणारी एक छोटीशी नदी. ओहळ. ओके. ओढा पण म्हणू शकतो आपण त्याला. सो हे काय आहे धड्यामध्ये काय म्हटलं आहे. ही जी छोटीशी नदी वाहती नदी आहे ओहळ आहे ती पिकाला पाणी देते. जे पीक आहे म्हणजे क्रॉप्स ग्रेन्स जो उगते हैं उसको वो पानी देते हैं. फिर शेताला ओलावा देतो. फार्म रहता है खेत रहता है उसको वो थोड़ा सा गीला रखने में ये बहुत हेल्प करता है. जब बारिश होता है व्हेन इट रेन्स ये ओहळ बहना स्टार्ट होती है. पानी वहाँ पे कलेक्ट होता है और फिर ये ओहळ बहना स्टार्ट होती है. जैसे बारिश चला जाता है पाऊस जातो तसा ओहळ ही आटतो. व्हेन द रेन गोज बारिश चला जाता है ओहळ काय होतो आटून जातो. म्हणजे ये ओहळ पूरा वो सूख जाता है. कोकणात खूप ओहळ आहेत. कोकण ये एक ऐसी प्लेस है जहाँ पे बहुत सारे ऐसे ओहळ है. वाचा आणि म्हणा. ओहळ देतो ओलावा वाहतो आटतो कोकणात. हे अर्थ आहेत खाली दिलेले. ओहळ मतलब स्ट्रीमलेट. देने मतलब टू गिव. ओलावा मतलब डम्पनेस. भरून वाहने मतलब टू ओवरफ्लो. वाटणे टू ड्राय अप. These are the meanings. Okay. Now here are some pictures given. You'll have to look at the picture and read the spelling and write. First picture is पोळी. Next is चोळी. Then is गोळी. मग आहे होळी. Then is लोक. टोपी. टोपली. ढोल. पागोटे. आपण पुन्हा वाचूया. पोळी चोळी गोळी होळी लोक टोपी टोपली ढोल पागोटे. ऑल राईट. नाव हिअर इज द एक्सरसाइज. दिलेले चित्र आहेत त्यांच्या नावांना जोड्या लावा. सी द फर्स्ट पिक्चर. इट्स अ पैरेट मतलब पोपट. तो पोपट को मैच किया है.
नेक्स्ट इज घोड़ा मीन्स हॉर्स, घोड़े को मैच किया है. देन इज पिकॉक, यू ऑल कैन सी मोर, पिकॉक मतलब मोर, तो मोर की स्पेलिंग को मैच किया है. देन इज ढोल, सो यू ऑल कैन सी द स्पेलिंग ऑफ ढोल, आय हॅव मॅच्ड देअर. देन इज टोपी, मी टोपीला मॅच केलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील चुकीच्या वाक्यासमोर चूक अशी खून करा व बरोबर वाक्यासमोर बरोबर अशी खून करा. नाव फर्स्ट वन इज हा घरातला ओहळा. हा घरातला ओहळा इज अ राईट आन्सर. नो, गावातला ओहळा आहे. राईट, हा गावातील ओहळा आहे, तो घरातला इज रॉंग. पावसाचे पाणी यात येते, इट्स राईट. शहरात खूप ओहळ आहे, नो इट्स रॉंग. गावात खूप ओहळ आहे, कोकणात खूप ओहळ आहे. नाव नेक्स्ट इज रिकाम्या जागी पाट्यातील योग्य शब्द लिहा. डॅश पिकायला पाणी देते, ओहळ पिकायला पाणी देतो. ओहळ पिकाला पाणी देतो. हा शेताला डॅश देतो, हा शेताला ओलावा देतो. मग डॅश भरून वाहते, मग ओहळ भरून वाहते. एका शब्दात उत्तरे लिहा. पिकाला पाणी कोण देतो? ओहळ. ओहळ शेताला काय देतो? ओलावा. खूप ओहळ कुठे आहेत? कोकणात. अंडरस्टूड? दिस इज युअर क्वेश्चन आन्सर्स. That's it. This was your today's lesson and end it over here. Thank you.